नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी.इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत खडकीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये. या ठिकाणी आपण बघत आहात माझ्या मागं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक तैलचित्र, त्याचं अनावरण आज करण्यात येणार आहे. या अनावरणासाठी शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे, त्याचप्रमाणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे ब्रिगेडियर अध्यक्ष, त्याचप्रमाणे CO मॅडम आणि आपले प्रतिनिधी अभय सावंत हे सगळेजण या ठिकाणी आहेत. या कार्यक्रमामध्ये आता आपण जाणार आहोत. आदरणीय सिद्धार्थ दादा शिरोळे खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मुख्य कार्यशासी अधिकारी सौ मीनाक्षी लोहिया या अत्यंत सुंदर अशा कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक असं स्वागत. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय मीनाक्षी लोहिया मॅडम, त्याचप्रमाणे गजरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारत माता की जय, भारत माता की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. या ठिकाणी बिनस्मरण विमल चक्षु गभीरदोषं गौरवर्णं सुखाय अभय चित्तं निवयकामं सुरतधम्मं सुप्रेमं विरतरञ्जन सुजननेकं भीमरावं सरहामि, भीमरावं सरहामि, भीमरावं सरहामि. दिव्य प्रभरत्न तु साधु वरदान तु आद्य कुलभूषतु भीमराजा. सकल विद्यापति ज्ञान सत्संगति शास्त्र शासनपति बुद्धि तेजा. पंकजा नरवरा रक्त सजन उद्धरा भगवंता मुसाफरा भक्त ताजा. चौदार संकरी शस्त्र धरिता तरी कापला हरिउरी रौद्र रूपा. मुक्ती पथ कोणता जीर्ण स्मृती जाळिता उजाळीला गंतिका मार्ग साजा. राष्ट्रघटनाकृती शोभते भारती महामानव बोलती सार्थ संज्ञा. शरण बुद्धासन शरण धम्मासन शरण संघासमी भीमराजा, भीमराजा, भीमराजा. आज हा भाग्याचा दिवस उगवलेला आहे. परमपूज्य बोधिसत्व महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राचं आज इनॉग्रेशन मान्यवरांच्या हस्ते इथे झालेलं आहे. या सर्व कार्यक्रमामध्ये यापूर्वी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तैलचित्राच्या अनावरण समारंभाला उपस्थित छत्रपती शिवाजीनगर विधानसभाचे कर्तव्यदक्ष आमदार सिद्धार्थदादा शिरोळे, तसंच खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लोहिया मॅडम, तसंच या तैलचं ज्यांनी साकारलं जाधव. आज खरंच एक ऐतिहासिक क्षण आहे आणि मला आनंद होतो की हा क्षणाचा मी कुठेतरी
खारीचा वाटा उचलला हे काम करण्यात, याचा मला सगळ्यात जास्त आनंद होतोय. आणि आमदार साहेब इतकी दिवस संकल्पना झाली होती की हॉस्पिटल 25 सालीवर पण बाबासाहेबांच्या फोटोचं रिन्युएशन झालं होतं. ते जुना फोटो होता, आज करू उद्या करू असं बराच वेळ राहिला होता. चव्हाणे सर आणि डॉक्टर भेंडे मला पहिल्यांदा भेटले. असं असते आम्ही तो लगेच सीओ मॅडमकडे गेलो. सीओ मॅडमनी 5 मिनिटाचा वेळ दिला होता. अवधी होता किती खर्च येईल मॅडम, साधारण 4 ते 5 लाख रुपये खर्च लगेच करा बोलले. आणि की ज्यांच्या नावाने हॉस्पिटल आहे त्यांची प्रतिमा चांगली असायला पाहिजे आणि ज्यांच्या संविधानात देश चालतो त्यांची प्रतिमा लावणं हे आपल्या भाग्याच आहे. मॅडमने लगेच मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने ह्या ऐतिहासिक वास्तूमध्ये आपण एक अतिशय महत्वाचा आज हा क्षण आज पार पडतोय. असं म्हणतात की इंग्लिशमध्ये अशी म्हणे की व्हॉट वी डू इन लाईफ एकोज इन इटर्निटी. म्हणजे आपण जे आपल्या आयुष्यात करतो ते आपल्या आयुष्याच्या परे हे ते लोकांना स्मरणात राहतं. आज हा क्षण आहे की आज आपण सर्वजण जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचं संविधान दिलं ते तेव्हा जे त्यांनी केलं हे म्हणजे पिढ्यान दशक हे आता देशाला पुढे नेणारे असं कार्य त्यांनी केलं. आणि आपण काय करू शकतो तर त्यांच्या विचाराची जी प्रसार प्रसिद्धी आहे ती पुढच्या पिढीला आपण सुपुत्र करू शकतो. आणि त्याच्यासाठी हे जे तैलचित्र बनवलं मला असं वाटतं की त्याच्याकडे पाहिलंच तरी एक वेगळी ऊर्जा निर्मित होते. ज्या आत्मीयतेने बनवलंय, ज्या म्हणजे जी सगळी निर्णय प्रक्रिया त्याची झाली, ज्या भावनेनी आपण त्याच्याकडे पाहिलं आणि जी ऊर्जा त्यातून निर्मित होतीये ती आपण इथं या वास्तूत असो नसो पण ह्या वास्तूमध्ये अनेक लोकांची सेवा ही पुढच्या काळामध्ये येणार आहे. फक्त ह्या तैलचित्राकडे बघून सुद्धा जी आपल्याला जी ऊर्जा ह्या माध्यमातून आपण जी समाजामध्ये देऊ ते सुद्धा एक राष्ट्र निर्माणाचं कार्य आहे. आज आपल्या शिवाजी मतदारसंघाचे माननीय आमदार श्री सिद्धार्थ शिरोळे यांनी त्यांच्या बहुमूल्य वेळ देऊन आपल्या ह्या कार्यक्रमाला शोभा दिलेली आहे. तसंच आज सीओ मॅडम पण आलेले आहेत. आपले अभयदादा सावंत हे तत्परेने असतातच. तसंच आमचे काही माजी मेंबर्स आहेत ते शास्कर साहेब आलेले आहेत. त्यांच्या कारणाने आपलं हॉस्पिटल ॲडव्हान्स व्हायला पावकर साहेब आहेत. तर ह्या सगळ्यांनी त्यांच्या बहुमूल्य वेळ काढून इथे आमच्या कार्यक्रमात शोभा दिली याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. नमस्कार. आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे तैलचित्र ह्याचं अनुवरण आपल्या खडकीच्या कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये आज जे त्याचा कार्यक्रम पार पडला. मी खरंच भारावून गेलो की ज्या पद्धतीचं तैलचित्र हे इथे बनवलं गेलं आहे मकरंजींनी. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की अनेक दशकं अनेक पिढ्या ला ऊर्जा देणारं असं चित्र हे इथे तयार केलं गेलं आहे. आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार आहेत त्याचा प्रचार प्रसार हा पुढच्या पिढीमध्ये आणि पुढच्या अनेक दशकांमध्ये व्हावं त्या दृष्टिकोनाने एक महत्त्वपूर्ण असं हे चित्र बनवलं आहे. आणि हे एक राष्ट्रनिर्माणाचं कार्य आहे. आणि त्याच्यामुळे मी अभय सावंतजी साहेब आहेत, आपल्या सीओ मीनाक्षी मॅडम आहेत आणि सर्वच सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो की एक मोठं राष्ट्रनिर्माणाचं कार्य आज इथे पार पडलं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तैलचित्राच्या अनावरण समारंभाला उपस्थित सिद्धार्थ शिरोळे, खडकी बोर्डच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनाक्षी लोहिया मॅडम, तसंच माझे सहकारी मित्र कमलेजी चास्कर, दुर्योधन बापकर, संगीता बाबी व सर्व आंबेडकर प्रेमी जनता व खडकीतील नागरिक व माझे उपस्थित सर्व हॉस्पिटल स्टाफ, बंधू आणि भगिनी, आज खरंच ऐतिहासिक क्षण आहे की ह्या वास्तूमध्ये 85ला ह्या हॉस्पिटलची भूमिपूजन झालं होतं. आज 2026 आलं. 40 वर्षांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक चांगलं तैलचित्र लावण्याचा योग आम्हाला आला. बाबासाहेब तैलचित्र लावण्यामध्ये उद्देश होता त्यांचे विचार आचार शेवटची नागरिक पोचवण्याचा एक विचार होता. तो आज आम्ही केलेला आहे. ह्या तैलचित्र पुढं भविष्यात इथं काम करणाऱ्या स्टाफला किंवा कोणालाही गरिबांची सेवा करण्याची एक प्रेरणा देत राहील. ह्यासाठी एक ही वास्तू उभी केली आहे.
सर्व खडकीकरांच्या याच्या सेवेसाठी उपलब्ध म्हणजे अनावरण झालेले लोकार्पण झालेले आहे। मी सर्व खडकीकर नागरिकांचे, सर्व हॉस्पिटल स्टाफचे व सर्व आंबेडकर जनते धन्यवाद करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।